नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत रव्याच्या पटकन होणाऱ्या कुरडई. इथं आपण आता 1 किलो रव्याच्या कुरडई करतोय. तर त्याच्यासाठी मी इथं मोठा असा रवा घेतलेला आहे. मोठा छोटा घेऊ शकता. हा रवा मी स्वच्छ करून घेतलेला आहे, निवडून घेतलेला आहे. तर रवा घेताना तुम्ही बघून घ्यायचा, म्हणजे थोडासा खाऊन बघितला तरी चालेल. कधी कधी मक्याचा रवा असू शकतो, तो थोडासा कडवट असू शकतो, त्याच्यामुळं बघून घ्यायचा. तर हा आपण आता रवा भिजत टाकणार आहोत. हा एखाद्या मोठ्या भांड्यात भिजायला घालायचा. आपल्याला हा रवा 3 दिवस पूर्ण भिजून घ्यायचा आहे. आपण आता रव्यामध्ये जास्तीचं पाणी घालून, हे मी फक्त तुम्हाला दाखवायला घेतलंय. मी आता चावीखाली पाणी ह्याच्यामध्ये भरपूर घालणार आहे. ह्याच्यामध्ये पाणी भरपूर घातलेलं आहे. आपण आता रवा पूर्ण खालून हलवून घ्यायचा, असा पूर्ण हलवून घ्यायचा. कारण खालून रवा भिजला पाहिजे, नाहीतर खालचा रवा पूर्ण कोरडा राहील. खालून हलवून घ्यायचा हा. आता इथं आपण रवा भिजवून 5 मिनिट झालेले आहेत. तर आता बघू शकताय, थोडस ह्याच्यावरती थोडस धुळीसारखं किंवा आपल्या गव्हातलेच थोडस हे असतं कचरा टाईप, तर तो वरती आलेला आहे. तर हा आपण काढून टाकणार आहोत. माझं पूर्ण पाणी काढून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये स्वच्छ पाणी घालूया. आपण रवा भिजत टाकताना मोठंच भांड घ्यायचं, कारण तो रवा भिजतो 2 ते 3 दिवस, तर तो वरती येतो, फुलतो रवा आणि पाणी अगदी वरती येत राहतं. त्याच्यासाठी मोठंच भांड घ्यायचं. आता परत एकदा आपण छान हलवून घेऊया. आता मी इथं हलवून घेतलेलं आहे छान असं. तर आता हे आपण रात्रीच्या वेळीस रवा भिजत टाकलेला आहे. तर आता दुसऱ्या दिवशी ह्याच वेळेला हे पाणी वरच टाकायचं आणि दुसरं पाणी ह्याच्यात आपण घालणार आहोत. इथं बघू शकताय, आपल्याला 1 दिवस झालेला आहे. हा काल रात्री आपण रवा भिजत टाकलेला होता. तर हा एवढा ह्याच्यावरती फेस आलेला आहे एका दिवसात. हा सुरुवातीला एवढाच येतो, त्याच्यानंतर येत नाही एवढा. हा पूर्ण वरचा फेस काढून टाकायचा, कारण काय होतं, स्वच्छ करून करायचा. हे असं जर आपण ठेवलं किंवा एकदम त्याच्यातला फेस हा काढला नाही, तर मग कुरड्यामध्ये जाळी वगैरे होते, म्हणजे आळ्या होऊ शकतात कुरड्यांमध्ये. तर त्याच्यासाठी हा फेस आपण पूर्ण काढून घेऊया. आता इथं बघू शकताय, हे मी पूर्ण वरचं पाणी काढलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये परत दुसरं आपल्याला स्वच्छ पाणी टाकायचं आहे. आपल्याला दर दिवशी असं 3 दिवस करायचं आहे. जुनं पाणी काढून टाकायचं फेस आलेला वरती, आणि त्याच्यानंतरच आपल्याला दुसरं पाणी त्याच्यामध्ये टाकायचंय. आता आपण परत एकदा हे पाणी टाकूया आणि आता पूर्ण फिरवून घेऊया चमच्याने. परत एकदा चमच्याने फिरवून घ्यायचं असं, खालून व्यवस्थित फिरवून घ्यायचं. आणि परत ह्याला आपण टोपण लावून घ्यायचं, बंद ठेवायचं. तर असं आपल्याला 3 दिवस पाणी बदलत राहायचं आणि चौथ्या दिवशी आपल्याला ह्या कुरड्या घालायच्या. आज आता इथं आपला 3रा दिवस आहे. हा बघू शकताय, ह्याच्यावर एवढा हा कोंडा आलेला आहे. हा गव्हातलाच कोंडा असतो असा, बघू शकता हे. तर हे आपल्याला परत टाकून द्यायचंय, बिलकुल ह्याच्यात हे ठेवायचं नाहीये. असं हाताने हे करून अलगद वरचंच पाणी टाकायचंय आपल्याला.
हा जर ठेवला तर आपल्या कुरड्याला आळ्या वगैरे होऊ शकतात, म्हणून हे अलगद आपण पाणी आता टाकून देणार आहे. बघू शकताय आपला चीक आज तिसरा दिवस आहे, त्याच्यामुळे छान असा तयार होतोय. आता उद्याच्याला आपल्याला ह्याच्या कुरड्या घालायच्या. परत आपल्याला आता अलगद ह्याच्यावर हे पाणी पूर्ण टाकून द्यायचं आहे. आपण परत स्वच्छ पाणी ह्याच्यामध्ये घालतोय. थोडं अजून पाणी घालायला लागेल. बघू शकताय असं. आता आपल्याला हलवून हे पाणी परत मी एवढं ठेवलेलं आहे आणि आता आपण झाकून ठेवूया. कुरड्यासाठी आपण रवा भिजत टाकला होता, तर आज हा चौथा दिवस आहे. आपण हे वरचंच पाणी बघू शकता, अगदी अलगद पाणी वरचं टाकून द्यायचं आणि खालचा जो चीक आहे आता पूर्ण छान चीक तयार झालेला आहे, तो आपण कुरड्यासाठी घ्यायचा आहे. मी वरचंच अलगद पाणी टाकलेलं आहे आणि बघू शकता हा चीक किती छान झालेला असा. आता आपण पूर्ण हलवूया. अगदी हा घट्टसर चीक वरचंच पाणी काढून घ्यायचं. चीक आपला खूप पातळ असला तर कुरड्या एकदम पातळ होतात आणि त्या कुरड्या फुलत नाहीत आणि नीट पाडता पण येत नाही. हे बघा असा घट्ट चीक पाहिजे आपल्याला. आता आपण हा चीक चाळून घ्यायचा. कसं थोडासा कोंडा वगैरे असतो तर तो कोंडा कुरड्यामध्ये यायला नको, म्हणून हा चीक आपण चाळून घेऊया. आता आपण हा चीक चाळून घेणार आहोत. याच्यामध्ये गाळून घ्यायचा. अशी एखादी चाळण घ्यायची किंवा तुमच्याजवळ जी आपण पीठ वगैरे चाळतो ती चाळण घ्यायची आणि असा हा चीक गाळून घ्यायचा. थोडाफार कोंडा असला तर त्याच्यावरती राहतो, म्हणून चीक गाळून घ्यायचा. आता हा पूर्ण चीक आपण गाळून घेऊया. कुरड्या आपल्या चांगल्या येण्यासाठी, अगदी छान फुलण्यासाठी तर काही चुका तुम्ही करू नका. तर पहिली चूक की तुम्ही रवा बघून घ्या, चांगला चव बघून रवा घ्या. त्याच्यानंतर आपण दर दिवशी कुरड्यावरचं पाणी रवा भिजू घालतो त्याच्यावरचं पाणी बदलायचं, म्हणजे त्याच्यामध्ये कोंडा राहणार नाही. गव्हातला जो आपला कोंडा असतो ना तो कोंडा राहणार नाही. आणि हलवून दर दिवशी रवा हलवून पाणी बदलून घ्यायचं. तर मी आता पुढे जसं आपला व्हिडिओ होईल तसं मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगणार आहे. तर व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा आणि नवीन कोणी असलं तर सबस्क्राईब करा. तर आपलं हे आता चीक मी हाताने काढून घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी घातलंय आणि हा आता आणि त्याच्यानंतर चीक आपला पातळ बिलकुल घ्यायचा नाहीये, चीक घट्ट असला पाहिजे. त्याच्यासाठी सगळं वरचं पाणी काढून खालचा चीक जो राहतो तोच घ्यायचा. शिवाय दुसरी गोष्ट आपल्याला पूर्ण 3 दिवस रवा भिजला पाहिजे. तुम्ही जेवढा दिवस रवा भिजल तेवढ्या आपल्या कुरड्या छान होतात, अगदी म्हणजे फुलल्या जातात. तर 3 दिवस कुरड्या रवा भिजवायचा छान आणि चौथ्या दिवशी आपण हे घ्यायचं खालचा चीक वरचं पाणी काढून. तर आज आपण अशा तऱ्हेने हा चीक काढलेला आहे, बघू शकताय. थोडं आपण हाताने घेऊया. चीक आपण बघू शकताय आणि चीक असाच घट्ट ठेवायचा, म्हणजे आपल्या कुरड्या पाडायला छान येतात, अजिबात बिघडत नाहीत. तर आता चीक आपण मोजून घ्यायचा, बरोबर चीक मोजायचा आणि मगच पाणी ठेवायचं. बघू शकता किती घट्ट आहे चीक. एक आपण ग्लासनी मोजायचंय. दोन, तीन,
4 4 आणि हा 5 आपला 5 ग्लास एवढा चिक झालेला आहे. हा थोडासा आपण हाताने घेऊ. थोडासा मी हाताने हे घेते म्हणजे आपल्याला इथं बरोबर 5 ग्लास पाणी ठेवायचं आहे किंवा 5 ग्लास पेक्षा थोडस अगदी पाणी ठेवू शकतो आपण इथं. गॅस सुरू केलेला आहे. आपला चीक 5 ग्लास भरलेला आहे तर आपण त्याच भांड्याने किंवा जे तुम्ही मोजून घ्याल तेच वापरायचं. तर मी ग्लासनी मोजला होता तर 5 ग्लास पाणी इथं ठेवणार आहे. कुरड्या करायला 5 ग्लास पाणी आपण वापरतोय. पाणी कमी पडलं तर गरम करून वरतून घालता येतं. 3 4 आणि 5 थोडस वरती अगदी एक पळी वरती घातलेलं कारण आपलं वरती एक पळी होतं. तर मी तेवढं पाणी ठेवलेलं आहे. सुरुवातीला पाणी ठेवताना जास्तीचं पाणी ठेवायचं नाही. अगदी करेक्ट मोजून ठेवा. चीक पातळ झाला तर कुरड्या आपल्या चांगल्या होत नाहीत. ही एक सांगितलं तुम्हाला. तर आता आपण गॅस मोठा करूया आणि त्यामध्ये आपण मीठ टाकूया. तर हे पोहे खायचे चमचे रेग्युलर आपले ते मी 1.5 चमचा टाकणार आहे. तुमच्या आवडीनुसार किंवा आपल्या आवडीनुसार आपण मीठ कमी जास्त करू शकतो. आणि वाळल्यानंतर कुठलाही वाळवणीचा पदार्थ वाळल्यानंतर तो अजून खारट थोडा होतो. त्याच्यामुळे मीठ बेताचंच टाकायचं. तर आता आपण पाण्याला उकळी आली की मग आपण पीठ टाकूया. पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण हे सगळं आपल्याला चीक शिजवण्यासाठी असंच आपण लाटणं घ्यायचं आणि या लाटण्याला तेल लावून घ्यायचं. तुम्ही जर लाटण्याने केलं ना तर चिकामध्ये अजिबात गुठळ्या तयार होत नाही. आपण लाटण्याला पूर्ण तेल लावून घेतलेलं. तसंच एकदाच फक्त ह्याला तेल लावायचं सुरुवातीला. त्याच्यानंतर सारखं सारखं तेल लावायचं नाही, नाहीतर मग आपल्या कुरड्यांना तसाच वास येत राहतो. तर थोडस मी अगदी हलकं जे पुसून घेऊया ते. आपल्याला जास्तीचं तेल लावायची गरज नाही कारण छानसा आपला चीक शिजला जातो. पण तुम्ही कोणी नव्याने करत असाल तर म्हणून मी हे दाखवते. चपटी घालताना बघा कशी घालायची. ती प्लेन बाजू आहे चपटीची आणि ही थोडीशी खरबरीत बाजू तर ही खालती घालायची अशी आणि ही प्लेन वरती घालायची. आणि आता आपण हे लावून घेऊया. सांगितल्याप्रमाणे सगळं जर तुम्ही असं केलं तर बिलकुल आपले कुरड्या बिघडणार नाही. तर आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे बघू शकताय. अगदी छान पाण्याला उकळीला आपण गॅस थोडासा स्लो करायचा. जर तुम्ही आधी ह्या पाण्यात जर पीठ टाकलं तर 100% गुठळ्या तयार होतात आपल्या. तर त्याच्यासाठी काय करायचं इथं आपण एक छोटीशी ट्रिक वापरायची. तर इथं मी थोडस थंड पाणी घ्यायचं. आपलं जे नॉर्मल पाणी आहे ते थोडस पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं. ह्याच्याने काय होतं जे आपलं टेम्परेचर पाण्याचं जास्त आहे ते थोडस कमी होतं. आणि आता आपण एका हाताने आपल्या ह्या कुरड्या करताना अगदी एकटं असलं तरी पण तुम्ही करू शकताय. तर आता काय करायचं हळूहळू पीठ सोडायचं. पीठ पटापट सोडायचं नाही तर आपण हळूहळू पीठ सोडायचं आणि सतत हलवत राहायचं. असं लाटण्याने सतत हलवत राहायचं. बिलकुल गुठळ्या होत नाही. एकदम पीठ नाही सोडायचं. असं हलवत राहायचं. इथं मात्र तुम्ही पटापट ही प्रोसेस करायची.
हलवायची. बघू शकताय. बघू शकताय अगदी आपला पातळ असा आताचा आहे. आता हळूहळू हे पीठ शिजायला लागतं आणि अगदी आपल्याला असं जरी ठेवलं स्लो ह्याच्यावर तरी 25 मिनिटं पुढचे 5 मिनिटं सुरुवातीला हलवायचं सतत आणि 25 मिनिटं झाकून ठेवायचं. मध्ये थोडंसं अजून हलवायचं म्हणजे टायमिंग वर सुद्धा तुम्ही हे करू शकता. अगदी छान आपलं पीठ झालेलं आहे. आपण खालून हे करायचं खाली करपून जाईल. बघू शकता गुठळ्या वगैरे अजिबात आपल्याला झालेले नाहीत. आणि आता हे बघा अगदी 5 मिनिटासाठी आपल्याला हे असं चिकाचं म्हणजे आपली तार तयार होते ही अशी. आता आपल्याला 20 मिनिटं स्लो गॅसवर झाकून ठेवायचंय पण मध्ये 2 वेळा हलवून घ्यायचं. मी आता झाकून ठेवते. हे सगळं काढूया आपण. बघू शकता पीठ एकदम छान झालं. आपलं पाण्याचं प्रमाण शेव छान झाली. आता याच्यावर आपण झाकण ठेवूया. एक वाफ येण्यासाठी झाकण ठेवायचं. स्लो गॅसवर मी 10 मिनिटांनी परत उघडून बघणार आहे, हलवून घेणार आहे. इथं माझे 10 मिनिटं स्लो गॅसवर झालेले आहेत. बघू शकताय. तर मी झाकायच्या अगोदर थोडंसं हलवलं होतं. बघू शकताय कलर सुद्धा आपला ह्याचा छान असा कलर चेंज झालेला आहे आणि कुरड्याचं पीठ आपलं छान एकदम शिजलं. बिलकुल यामध्ये गाठी नाही आहेत. तुम्ही असंच एखादं हे घ्यायचं पळी टाईप पण पसरट पळी आणि त्याच्याने असं पीठ हे हलवून घ्यायचं सतत. हे बघा बिलकुल गाठी पण नाही आहेत आणि आपलं पीठ सुद्धा पातळ नाही. एकदम परफेक्ट पीठ शिजलंय. असं तुम्ही अगदी प्रमाण घेतलं तर एकदम छान तुमच्या कुरड्या येणार. पिठाला आपल्या चकाकी एक प्रकारची आलेली आहे. पिठाचा कलर बघू शकताय म्हणजे आपलं पीठ शिजतंय. अजून एक 7 मिनिटं आपण झाकण ठेवूया. बघू शकताय पीठ हाताला चिपकत नाही. थोडंसं अगदी हे होतं तर आता झाकण ठेवूया. इथं बघू शकताय इथं पूर्ण आपली 25 मिनिटं झालेली आहेत. तर पीठ किती छान शिजलेलं आहे. खालून पूर्ण असं. तर हे बघू शकता आपलं शेव अशी छान येते. झालेलं आहे परफेक्ट पीठ शिजून. आपण आता कुरड्या घालायला घेऊया. साच्याला आपल्या तेल लावून घेतलेलं आहे. पीठ भरताना अगदी छान दाबून भरून घ्यायचं नाहीतर मध्येच पोकळ थोडं राहिलं की कुरड्याची आपली शेव आहे ती एकसारखी छान गोल पडत नाहीत. असं भरून झालेलं आहे. परत आपल्याला पूर्ण सगळ्या होईपर्यंत पिठावर सारखं झाकत राहायचंय. मी आता गॅस बंद करते. गॅस आपला बंद झालेला आहे. आता आपण शेव बघू शकते किती छान अशा येत आहेत. तुम्हाला ज्या छोट्या मोठ्या आकारात घालायच्या तशा घालून घ्यायच्या. तर आपण आता मी इथं फक्त दाखवायला तुम्हाला थोडस दाखवलंय. आपण आता वरती उन्हात टेरेसवर घालायला घेऊन जाऊ. इथं आता जस्ट आपण ही कुरडी घातलेली आहे. तर बघू शकताय ही अशी उचलली जाते. हे बघा अगदी कुरडी ही उचलली जाते. हे शेव सुद्धा बघू शकताय. हे आपलं परफेक्ट पीठ शिजलेलं आहे.
आणि अशाच कुरड्या आपल्या छान होतात आणि फुलल्या जातात. तर आता आपण उन्हात आलोय, मोठ्या मोठ्या घालूया, ऊन भरपूर आहे. आता मी ह्या सगळ्या कुरड्या घालून घेते. छान येतात अगदी. इथं झाले आपल्या ह्या अशा 1 किलोच्या कुरड्या. मी थोडस 1-2 ताट अजून बाकी आहेत, तर इथं जागा नाही ह्याच्यावर, म्हणून मी खाली घालते आता ताटांमध्ये. तर आपल्याला हे दिवसभर कडकडीत उन्हात आपल्याला वाळवायचे आहेत कुरड्या आजच्या दिवस, आणि त्याच्यानंतर परत 4 दिवस आपल्याला कडकडीत उन्हात वाळवायचे आहेत. इथं आपले 5 ते 6 तास कुरड्यांना वाळून झालेले आहे. वरची बाजू मी अशी खालती हे केलेली आहे, हे बघा असं. ही वरची बाजू सुकलेली आहे बऱ्यापैकी. आता हे अशी उन्हाला आपण लावायची आहे. तर ह्या मी सगळ्या केलेल्या आहेत, हे तुम्हाला दाखवते. असं हे उलटून घ्यायचं पातळ ह्याचं, आणि हे असं लगेच आपलं हे निघतंय. आणि मी ह्याला काय तेल वगैरे काही लावलं नव्हतं, बघू शकता. हे असं छान झाले तर अगदी सुट्टे आपले असे हे शेव. तर आता ह्या अशा उन्हाला लावून घ्यायच्या. बिलकुल आपण भांड्याला तेल वगैरे लावलं नव्हतं. तर आपल्या ह्या कुरड्या 4 ते 5 दिवस कडकडीत उन्हात वाळवून झालेल्या आहेत, बघू शकताय. एकदम छान आहेत, अशा छान झालेत एकदम वाळून. तर आता आपण ह्या तळून सुद्धा बघणार आहोत. अशा हे तळून सुद्धा आपण ह्या बघूया. कलरफुल आहेत थोड्या. तेल गरम झालेलं आहे. आपण आता कुरड्या तळून बघूया. बघू शकताय कसली छान फुलली आहे. आता दोन्ही बाजूनी तळून घेऊया. एकदम छान तळलेली आहे कुरडी आपली, बघू शकता. आता आपण काढून घेऊया. अजून 1-2 तळून बघूया. वाव, किती मोठी झाली बघ. होत आहेत की नाही रव्याच्या एकदम छान अशा कुरड्या. एकच तळली तर आपली अगदी ताट भरून कुरडी होते. तर आपल्याला इथं दुसरी सुद्धा आपली झालेली आहे, बघू शकताय. अगदी कढई भरून झालेली आपली. अजून 1 तळून बघूया. अगदी आपल्या कुरड्या छान झालेले एकदम. आपल्याला जास्तीच्या पण तळायची गरज नाही. अगदी 2 तळल्या तरी आपल्याला ताटाला लावायला होतं. तर आता इथं आपण गॅस बंद करूया. गॅस बंद करूया आणि ही एक काढून अशी ठेवूया. झाली की नाही अगदी ताट भरून आपल्या कुरड्या, आणि फुललेल्या सुद्धा आहेत, बघू शकताय. इथं झाली आपली रव्याची कुरडई. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.